मी प्राध्यापिका मेधनाते. लेख क्रमांक 102, 11 एप्रिल. जगत कल्याण मत्स्य अवतार. आज मत्स्य जयंती आहे. आजच्या दिवशी मत्स्य अवतार झाला. वरवर काहीही कारण असले तरी भगवंताचे सर्वच्या सर्व अवतार ह्यांचे अंतिम उद्दिष्ट वेद रक्षण करणे हेच दिसून येते. कधी पार्थिव वेद, कधी वेद प्रतिपादित आचरण, कधी तत्वतः वेद, पण हेतू एकच, वेद रक्षण. हा अवतार कर्मप्रधान आहे. एक सत्यवत नावाचा राजा होता. ऋषितुल्य राजा, त्याला राजर्षी म्हणता येईल असा राजा होता. तो जलतप नित्य करीत असे. भगवंताला अर्घ्यदान वगैरे करायचा. एकदा अर्घ्य द्यायला गेला आणि त्याच्या ओंजळीत मासा आला आणि मनुष्यवाणीने त्याने मला सुरक्षित जागा दे, मला नदीत भीती वाटते आहे असं सांगितलं. मग त्यांनी राजाने एक कमंडलू घेतला आणि त्या पाण्यात त्याला सोडलं. लगेच पुन्हा तो मासा म्हणाला की राजा, मी अडकलो ह्यात, मोठ्या ह्याच्यात टाक. मग राजाने माठ घेतला. मग पुन्हा त्याने हाक दिली. मग रांजणात सोडलं, मग आडात सोडलं, विहिरीत सोडलं. अशा खूप जागा बदलल्या, पण दिलेली जागा वरचेवर त्याला कमीच पडायची आणि त्याचं जे काही आकार होता तो उत्तरोत्तर आणि लगोलग वाढत गेला. राजा शेवटी विनंती करतो की अरे तू कोण आहेस, कोण, हे काय चाललं आहे, तुझा हेतू काय आहे, तू असे आपले म्हणजे काय रूप मला दाखवतोस वेळोवेळी. त्यावेळेस तो म्हणतो की हे बघ, मी तुला एक काम सांगतोय. 8 दिवसामध्ये महाभयंकर असा प्रलय येणार आहे. तो येणारच आहे. तर ईश प्रेरणेने त्या प्रलयामध्ये एक भव्य जहाज येईल. त्या अतिप्रचंड अशा जहाजामध्ये तू किडामुंगीपासून सर्व पशु, पक्षी, प्राणी, वनस्पती, माणूस सर्वांची बीजे घेऊन त्याच्यात बस. त्याशिवाय सप्तर्षी, अन्य ऋषी मुनींना पण त्यात बसव. राजाने अथक परिश्रमाने सर्व तयारी ठेवली, चोख ठेवली. अनेक वस्तू, प्राणी, पशु, पक्षी सगळे गोळा केले. आपण वारंवार काही विसरू देऊ नकोस अशी भगवंताला प्रार्थना केली आणि योजनेनुसार ठरल्या वेळेस सुरू झाला. कडाक्याच्या विजा, वादळी वारे, तुफान पाऊस सुरू झाला आणि पाहता पाहता महाप्रलय आला. ते भव्य दिव्य जहाज आले. त्यात सर्वजण भराभर बसले. लवकरच प्रचंड काय मत्स्य भगवान अवतरले. त्यांच्या नाकावर मोठे शिंग होते आणि दोरखंडाने बांधून ते या नावेत दगड बांधून सोडले गेले आणि प्रलयकाली भगवंताने पूर्ण वेळ ते नाव हिंडवली. एकीकडं मुखाने त्यांनी तत्वोपदेश केला. हीच मत्स्यगीता होय. हे सर्व कर्म फक्त आणि फक्त जीवाच्या कल्याणासाठी भगवंताने केले. सृष्टीच्या पुनःस्थापनेसाठी केले. शेकडो वर्ष अखंड विहार केला, कारण प्रलयाचा वेग आणि काळ खूप विस्तृत होता. केवढे दिव्य कर्म भगवंतानी फक्त लोकांसाठी केले, जनासाठी केले, सृष्टीसाठी केले, स्वतःसाठी नाही. कारण त्यावेळेस सर्वत्र होता तो फक्त काळाकुट्ट अंधार, प्रचंड वादळी वारे, लाटांच्या तांडवावर हेंडकाळणारे ते भव्य जहाज आणि असं हे सगळं प्रदीर्घ काळ चालू होतं. आणि त्याच्यात उजेड होता तो फक्त भगवंताच्या तेजाचा आणि ऋषीमुनींच्या तपस्येच्या तेजाचा. एवढाच काय तो प्रकाश. जगाला वाचवण्यासाठी कर्म करण्यासाठी हे कर्म, सुरक्षिततेसाठी हे कर्म, निरपेक्ष कर्म, उच्च ध्येय आणि उच्च कर्म. थोडक्यात काय, मनुष्य प्राण्याकडून अपेक्षा केलेले जे कर्म आहे ते भगवंतानी स्वतः करून दाखवले. आपले काम चोख करत राहा. त्यातून विलक्षण आनंद व समाधान मिळते, शांती मिळतेच मिळते. ह्या आपल्या आनंदासाठी कर्म करायचे, पण त्यातून जगत कल्याण होत असेल तर ते साधायचेच. हे किती छान. ध्यान, धारणा, जप, तप ही सर्व उच्च कर्मे केली आहेत खरी, पण अंततोगत्वा त्याचा फायदा फक्त कर्म करणाऱ्याला होतो. प्रत्यक्ष त्या व्यक्तीला एकट्याला होतो. म्हणून अगदी देहातील ध्यानाने 72,000 नाड्या शुद्धी होते म्हणतात.
पण फिरून जर श्वास प्रदूषित वातावरणात घेतला तर काय उपयोग आहे? मग सगळं मुसळकेरात. त्यापेक्षा समष्टी शुद्धीची आज वेळ आहे, गरज आहे. हे लक्षात घेऊन आपलं काय कर्म तर जगत कल्याण करणारं अग्निहोत्र करायचं. कर्म दिसायला व्यक्तिगत दिसतं, पण समष्टी कल्याण करणारे आहे. त्यामुळे वातावरण शुद्ध होते, पवित्र होते. तसे वायुमंडल शुद्धी हेतू यज्ञ कर अशी वेदाज्ञा आहे. भगवंता इतके शेकडो वर्ष नाही, पण निदान रोज 5-10 मिनटे तरी वेळ खर्च करून आपण हे उत्तम कर्म करूच शकतो. हे उत्तम कर्म आनंद आणि समाधान तेवढेच देते. भगवंताच्या या अलौकिक अवतारास कोटी कोटी वंदन. जय मत्स्यावतार आणि जय दिव्य कर्मावतार. नमस्कार.